पुढची बातमी नागपुरात गो गॅस पाठोपाठ प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंप देखील बंद आहेत। रिक्षामध्ये भरला जाणारा एलपीजी गॅस 135 रुपयांवरती आता पोहोचलाय। तर दुसरीकडे कोल्हापूर शहरातील एलपीजी गॅसचे प्रमुख पंप बंद असून रत्नागिरीत सुद्धा अनेक भागात डिझेलची दरवाढ झाली आणि तुटवड्यामुळे मासेमारी देखील ठप्प झाली आहे। रत्नागिरीमध्ये मिरकरवाडा, नाटे, आंबोळगडमध्ये मासेमारी ठप्प झाली आहे। नागपुरात गो गॅस पाठोपाठ प्राईम फ्युएल कंपनीचे पंपही बंद झाले। एलपीजी गॅसचा पुरवठा होत नसल्याने पंप बंद झाले। गेल्या 12 दिवसापासून प्राईम फ्यू एलपीजी पंप बंद आहेत। एलपीजी पंप बंद असल्याने शहरातील रिक्षा चालकांना मोठा फटका बसलाय। गो गॅस पाठोपाठ नागपुरातील प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंप सुद्धा बंद झालेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील वाठोडा परिसरातले हे पंप आहे आणि या ठिकाणी गेल्या 12 दिवसापासून एलपीजीचा पुरवठा जो आहे तो या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे या पंपावरील एलपीजीचं वितरण जे आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे। इराण-इस्रायल युद्धाचा मोठा परिणाम गॅस पुरवठ्यावर झालेला आहे। ऑटो चालकांना याचा मोठा फटका जो आहे तो बसतोय। नागपुरात खासगी कंपनीचे एलपीजी पंप बंद झाल्याने इंधनाचा रिक्षा चालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय। ₹55 वाहनात भरणारा ऑटो एलपीजी 135 रुपयांवर पोहोचलाय। तर काय परिणाम झाला? गॅस मिळते का तुम्हाला? गॅस कुठं पंप बंद आहे, कुठं भेटते 140चा भाव आहे। हे पंप 2-3 दिवस झाले बंद आहे, याच्यावरती माल नाही म्हणे, म्हणून बंद आहे पंप। सवारी पैसे देत नाही आणि गॅसचे पैसे वाढलेले आहे। जे 55 रुपये गॅस होती ते आज 140 रुपये लिटर मिळत आहे। ते 10 किलोमीटर 7 किलोमीटर अशा दूर ठिकाणी जाणं पडते पंपवर। 3 दिवस झाले इथला माल खतम झालेला, गॅस संपलेली आहे। कोल्हापुरातील एलपीजी गॅसची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। शहरातील एलपीजी